मित्रांनो बघू शकता आम्हाला इथे ऊसाचा ट्रॅक्टर भेटलाय ना. आमच्या गँगला ऊस खायचा प्लॅन ठरलाय. तर चला आता ऊस बीस खाऊ. बाबा ऊस खाऊ का? ऊस बीस घेऊया. तो पण बरोबर. अजून एका मित्रांनी मासा पकडलाय. चला त्याचा मासा बघूया. चालेल मासा पाहू नये. मी तर थांब रे एक मिनिट. मासा पाहू दे ना. ते हातून नको दे जाईल निष्ठून. हॅलो गाई, तर स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या आणि नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललोय शेजारच्या गावामध्ये. क्रिकेट भरलंय तिथं. आता क्रिकेटचं ग्राउंड आणि क्रिकेट बघायला चाललोय. तर चला जाऊया तिकडे किती टीम आलाय काय ग्राउंड वगैरे सगळं बघूया. तर बघू शकता आम्ही 3 जण चाललोय. गाडी बिडी आहे सगळं. तर चला आता जाऊया. लेट्स गो. बघूया. लेट्स गो. आमचे गणपत ड्रायव्हिंग करते. आता आम्ही दोघं पाठीमागं बसले. पडायची पण दक्षता आहे. गाडीचं टायर थोडं चोपडं झालेलं आहे आणि रस्ता थोडासा खडीखुडी आहे. तर हळूहळू जावं लागेल. चला आता जाऊया डायरेक्ट ग्राउंडवर. आपल्या पहिल्यापासून योजना काय चालू आहे? जिथे लाईट आहे तिथे आपला पंप जात नाहीये. ज्यांना पंप लाईट नाही त्यांना आपला पंप जातोय. म्हणजे नाही रिजेक्ट करून टाका तो पंप. मित्रांनो बघू शकता आमचे कोणचे रस्ते सगळे खडमडी खोडमडी रस्ते बघू शकता. काटवण कुटवण मोकार आहे आणि आमचं बिबटे पण इकडं मोकार. आणि या रस्त्याला काटे पण पडेल ना. त्या गाडी बी पंक्चर व्हायचा विषय. गोदावरी दिसेल आता थोड्याच टायमात आता गोदावरी नदी जाणार आहे आपण. चला आता ती गोदावरी नदी बी बघूया. तिचं पाणी पण बघूया. बघूया कुठलं पाणी ना भाई तिथं. बघू शकता पुढं तुम्हाला पूल दिसतच असेल. आता डायरेक्ट पुलावरती जाऊया. तर मित्रांनो बघू शकता इथं आता गोदावरी नदी लागली. बघू शकता मासे धरण्यासाठी किती गँग बसली काढानी गळा घेऊन. बघू शकता तुम्ही या साईडला तुम्ही पाणी बघू शकताय. फुल पाणी आहे. मोकार पाणीच पाणी. आता फाटका वगैरे सगळं टाकलंय. त्याच्यामध्ये एक माणूस बघू शकता कुंभावरती बसेल. आमच्या बाळा सेटचं काहीतरी चालू आहे गणेश शेटला सांगताना. मित्रांनो बघू शकता आम्हाला इथं ऊसाचा ट्रॅक्टर भेटलाय ना. आमच्या गँगला ऊस खायचा प्लॅन ठरलाय. तर चला आता ऊस बीस खाऊ. बाबा ऊस खाऊ का? बाबा बैर होते त्याला बाबाला इशारत होते ऊस घेऊ का. मोड नाही तो पण बरोबर. अजून एक घे तुला. अजून हा तो दे ना मला. घे तुला. बरोबर चला 3 कांड्या घेतल्या तोडून तिघांना. आता इथं ऊस घेऊन जाऊया आणि तिला क्रिकेटच्या ग्राउंड वरती आता रस करून पिऊ दगडाने फेसून आणि मस्त क्रिकेटची मॅच बघूया. जर टीम येईल असतील तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही त्या क्रिकेटच्या ग्राउंड वरती पोहोचलो जवळपास. पण अजून एक बी टीम नाही आली आहे. बघू शकता पूर्ण ग्राउंड खालीच आहे. आमच्या गँगनी गाडीवरती ऊस खायला सुरुवात केली आहे. बघू शकता कोणीच नाही. तर चला आता थोडी वेळ थांबूया. त्यानंतर जाऊया दुसरीकडे. मित्रांनो बघू शकता आता ग्राउंड वरती आलोय पण अजून एक बी टीम नाहीये. टीम व्यवस्था आता आम्ही जरा ऊस खातो. बघू शकता एकदम मोठा ग्राउंड आहे. अजून एक बी टीम नाही आहे. लवकर नाही टीम. चला दीड ऊस खाऊया. बघूया आता याच्या पुढचं नियोजन काय होतं काय. आम्ही त्या ग्राउंड वरती पोहोचलोय. बघू शकता तुम्ही ग्राउंड आहे. भरपूर मोठा ग्राउंड आहे. पण अजून एक बी टीम नाही आली सकाळ धरून. तर त्यासाठी आता मी एका झाडाखाली बसलोय आणि येता त्या ट्रॉलीवरून ऊस आणले तिथून. आता इथं खात बसलोय. आमचं एक जण तिकडं आहे कमिटीकडं. तिची एक टीम आहे. तो आणायचा प्रयत्न करतोय त्यांना. त्याच्यामुळे त्याचं बोलणं चालू आहे तिकडं. तर उरता का आता आम्ही बसतो इथं ऊस बीस खातो. त्यानंतर बघूया अजून पुढं काय होतं काही नाही. मित्रांनो टीम आता काही आहे ना. आता इथं जवळच गोदावरी नदी आहे. चला आता तिकडे जाऊन बघूया ती गोदावरी नदी कशी आहे. पाणी वगैरे किती काय. जवळ टीम येत नाही तवर घेऊ तिकडं हाणून.
चक्कर बघू शकता. पूर्ण जंगल आहे आणि पूर्ण काट्याच्या बाबळी आहे, म्हणजे शेड्या बाबळी आहे. त्याला काटे खूप खतरनाक राहते. भरल्यावर काही वेळेस माणूस आजारी पडतो. बघू शकता तुम्ही. आता पोचलोच आहे जवळपास. इथं जवळच आहे नदी. बघू शकता गणपत शेठ पुढे आमचे, त्यांच्या पाठीमागं मी आहे. बघू शकता ही पुढे नदी. आता तुम्ही एकदम शांत वाटतं नदीच्या कड्याला आल्यावरती. बघू शकता भरपूर पाणी आहे इथं. एवढं दिसतं पण खुललं इथे. मासे खूप मोठमोठाले आहे त्याच्यामध्ये. आता थोड्या वेळ टाइमपास करूया आणि त्यानंतर जाऊया दुसरीकडे. मित्रांनो तिथं काय टीम आहे. आम्ही भरपूर वेळ थांबलो पण काही टीमा नाही आल्यामुळं कटवून ठेवते. आम्ही घरी निघून आलो आहे. शनिवार रविवारी पोल आहे, त्या दिवशी जास्त टीम येणार आहे. तेव्हाच जाऊया आणि बघूया क्रिकेट. त्या अगोदर तुम्ही आता इथं हा गोदावरी नदीचा पूल बघू शकताय. बघू शकता मोकार मासे धरणारे गाड्याचे मासे पकडताय. बघू शकता. चला तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. हां पुढे बघू शकते गोदावरी नदी खूप मोठी आहे. फाटकं ह्यावरून फाटकं टाकेल त्याच्यामुळे पाणी खूप जास्त आहे आणि एकदम स्थिर पाणी आहे. चला आता जाऊया मासे बिशे बघूया रिंचवाले आणि त्यानंतर बघूया काय. मी तर थांब रे एक मिनटं. हा सवाव दे ना ते हातात नको दे जाईल. निष्ठून बघ शिलपी मासा. शिलपी मासा त्यांना पाण्यात ठेवायचं. तर मित्रांनो आता आम्ही आलोय घरी. त्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघू शकता आमचे गणपत शेठ पण चालले आता घरी. गेले पण ते. त्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जातो आम्ही बी घरी आणि देतो आता पबजी चालू करून. भेटूया आता पुढच्या एक नव्या व्हिडिओमध्ये.